बघता येत नाही आपल्याला. सचिन गावडे स्ट्राइक एंडवर आणि नॉन स्ट्राइक एंडवर जाधव. चला सुरू करा. गणेश जाधव, सचिन गावडे, पप्पू आहेर गोलंदाज. फलंदाजी करणारा संघ एव्हरेस्ट प्लाझा ए. वाईड चेंडू परत एकदा 2 धावा धावफलकावरती जमा आहेत आणि लक्षात ठेवा इथे 0 धावा. येथून पुढे काढलेल्या धावा मोजल्या जातील हे लक्षात ठेवा. वाईड चेंडू 1 धावफलकावरती आहे. 2 धावा या वजा करण्यात आलेल्या आहेत. वजा 2 पासून धावफलकाला आम्ही सुरुवात करतोय. 2 धावा पेनल्टी. 3 धावा अतिरिक्त दिल्या. आवाज बघा बरं, थोडं वाढवता आलं तर बघा. 1 धाव इथे काढलेली आहे आणि इथे धावफलकावरती आहे 2 धावा. पहिलं षटक सुरू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मॅच मैदानात बघतोय एव्हरेस्ट प्लाझा ए वर्सेस जय गणेश एन्क्लेव. टॉस जिंकला होता एन्क्लेव संघानं आणि फलन क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक. चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे हो एका हातामध्ये जेल घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. इथे मिळालेले जीवदान. धावफलक 1 धावेने पुढे पोहोचेल आणि 3 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 3. याबरोबरच आपण पाहतो हो फॉलो थ्रू काय सुंदर आहे. चेंडूवरती झेपावला फलंदाज. वेस्ट इंडिजचा एक माजी खेळाडू होता लिएरी कॉन्स्टंटाईन. 1 विकेट हॅट्रिक सुद्धा त्याने घेतलेली आहे. त्याचा फॉलो थ्रू असला खतरनाक असायचा की बऱ्याच वेळा फलंदाजाने डिफेन्स केलेले चेंडू सुद्धा त्याने झेललेले आहेत, कॅच केलेले आहेत. इतका वेगात तो फलंदाजाजवळ जायचा. सुंदर चेंडू आहे. निर्धाव असेल. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती 4 धावा. खर तर 6 धावा धावफलकावरती असायला हव्या होत्या, परंतु 2 धावा वजा केलेल्या आहेत त्या एव्हरेस्ट प्लाझा ए संघाच्या आणि त्यांच्या धावफलकावरती आहेत आता 4 धावा. 4 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. पहिलं षटक संपलेलं आहे. मगाशी तुम्हाला गुंडाप्पा विश्वनाथचं उदाहरण सांगितलं. आता त्या लिएरी कॉन्स्टंटाईनचं उदाहरण सांगतो. तो झेल घ्यायचा, इतका विलक्षण वेगानं चेंडू पर्यंत जाऊन कॅच पकडायचा. त्याला एक कारण होतं. तो म्हणाला की ज्यावेळेस घरामध्ये डिशेस धुतल्या जायच्या घराच्या बाहेर, त्यावेळेस माझी बहीण खिडकीतून त्या फेकायची आतमध्ये आणि मी आतमध्ये कॅच करायचो. टी शर्ट पाहिजे अमित बाबा. एका विशिष्ट पद्धतीचा नंतर एखादा खेळाडू कसा निष्णात होतो हे त्याचं ते उदाहरण आहे. एबी डिव्हिलियर्सला तुम्ही बघितलं असेल. एबी डिव्हिलियर्सला त्याने सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट सांगितली होती का तो 360 डिग्री का खेळतो. त्याचं एक जाऊ मैदानामध्ये सेल बदलायचा. सेल बदला. साऊंड ऑपरेटर माईकचा सेल बदला. दुसरं षटक पुन्हा एकदा वाईड. कोणी गोलंदाज? पप्पू पठारे. चेंडू आकाशामध्ये. हॅलो
सेल टाका ना, माईकला सेल टाका. माईक घ्या नाही तर आवाज आहे. बघायचं चेंडू खेळलाय लॉंगॉनला, तिथे क्षेत्ररक्षक तयार, अडवतो चेंडू, फेकतोय तर एक धाव. धावफलकावरती पुढे स्कोर 12 धावा. एबी डिव्हिलियर्स उदाहरण तुम्हाला सांगत होतो. तर दरम्यान या स्पर्धेचे आयोजक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय राहुल दादा जाधव यांचं आगमन झालेलं आहे. राहुल दादांचं इथे मंचावरती मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. ओहो हो हो हो, क्षेत्ररक्षक पाहायचे झेपावला चेंडूवरती, अखेर चेंडू हातामध्ये आलेला नाही आणि एक धाव इथे मिळते. धावफलकावरती 13 धावा. एबी डिव्हिलियर्स असं सांगायचं की आम्ही जिथे राहत होतो त्या बिल्डिंग्स एका बाजूला होती, त्यामुळे कुठेही चेंडू टाकला तरी तो लेग साईडलाच मारावा लागेल. ऑफ साईडला मारला की बिल्डिंग वरती जायचा, मग खिडक्याच्या काचा तुटणं किंवा असे प्रकार व्हायचे. मग त्याच्यामुळे कोणताही चेंडू हा स्क्वेअर लेगलाच मारायचा आहे आणि म्हणून मग मी शफल व्हायला लागलो. अशा प्रकारे 360 डिग्रीचे शॉट शोधून काढले. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप फायदा झाला. वाईड चेंडू आहे, एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलकावरती 14 धावा. हॅलो हॅलो, दुसरं षटक सुरू आहे. दुसरं षटक सुरू असताना धावफलकावरती 15 धावा. प्रथम फलंदाजी करणारा संघ. वाह, काय सुंदर शॉट आहे. कव्हर ड्राईव्ह, हा राजेशाही देखना शॉट असतो. सचिन तेंडुलकर कव्हर ड्राईव्ह ठोकताना बघा किती सुंदर फोटो येतो. इथे सुद्धा असाच देखना फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 19 धावा, 19 ऑन बोर्ड. फलंदाज मैदानामध्ये आहे तो सचिन गावडे आणि जाधव. सचिन गावडे स्ट्राइक एंड वरती, त्याच्या सचिन गावडेच्या बॅट मधून एक चौकार. यावेळेस पाहायचं सुंदर फटका, स्क्वेअर लेगला चेंडू उंच आकाशामध्ये, सीमारेषेच्या बाहेर, टोले जंग षटकार. या मोठ्या फटक्यांची खरं तर इथे गरज आहे. सुरुवात थोडीशी शांत होती, परंतु या षटकामध्ये सचिन गावडेनं चौकारा पाठोपाठ षटकार खेचत एका चांगल्या स्थितीमध्ये आणलेला आहे. एव्हरेस्ट प्लाझा ए टीमला धावफलकावरती 25 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिल्या गाड्यासाठी 25 धावांची भागीदारी. पार्टनरशिप ही अत्यंत महत्वाची असते. साथ चांगली मिळणं महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये देखील पहा तुम्ही, एखाद्या फलंदाजाला दुसऱ्याने चांगली साथ दिली तर धावफलक असा जातो पुढे. आयुष्यामध्ये तसंच आहे, आपल्याला जर चांगली साथ मिळाली तर आयुष्याची मजा सुद्धा काही पटीने वाढते. नाहीतर मग किरकिर होते, वैफल्य येते, फ्रस्ट्रेशन येतं, मग खूप अवघड परिस्थितीतून माणसाला जावं लागतं. त्यामुळे साथ चांगली असणं महत्वाचं आहे. धावफलकावरती आपण जाऊ शकतो. धावफलक दिसतोय तो 27 धावा. हळव्या मनाला आसवांची साथ हवी असते, उधाण आनंदाला हास्याची साथ हवी असते, निशब्द भावनेला स्पर्शाची साथ हवी असते.
तशीच एका फलंदाजाला दुसऱ्या फलंदाजाची साथ हवी असते. याबरोबर बॅक टू बॉलर स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. एक धाव केवळ मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो की धावा अधिकच्या येणं गरजेचं होतं, परंतु केवळ एक धाव. चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे हे सिद्ध शक्य झालेलं आहे. एका धाव फलकावरती 28 धावा. गणेश बोराटे जरा रिमोट प्रेस करा. गणेश बोराटे रिमोट प्रेस करा. गाडीची आवाज येतोय. इथे चांगला चेंडू आहे, मात्र यष्टीरक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षण. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा मात्र इशारा येत नाहीये. यस, 4 धावा, चौकार. गणेश बोराटे सर मला वाटतंय असतील पंच, आणि प्रमोद बोराटे मुख्य पंच, आणि स्क्वेअर लेग पंच गणेश वाळुंज. धावफलकावरती आहेत 32 धावा. डाव्या यष्टीच्या बाहेर, आणि इथे वाईड चेंडू. एका धावे बरोबर धावफलकावरती आहेत त्या 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू खूप चांगला फटका खेळला लॉंग ऑफला. तिथं क्षेत्ररक्षक अडवतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल. 34 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. इथे पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल सुटतोय. 2 धावा इथे मिळतील. दोन्ही फलंदाज अत्यंत सुंदर फलंदाजी करतायत. सुंदर सफाईदार फलंदाजी. एखादा कोकणी माणूस माणसाचा माशातला काटा जितका सहजपणे काढतो ना, तितक्या सफाईदारपणे या फलंदाजांनी या मॅच मध्ये सफाईदार फलंदाजी केलेली आहे. पुणेकरांना माशातला काटा तेवढा सहजपणे काढता येणार नाही. धावफलक आपण बघू शकतो 35-36 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. सन्माननीय अनिल भाऊ बोराटे यांची उपस्थिती लाभते. अनिल भाऊंचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. सन्माननीय पिंटू नाना बोराटे हे देखील आवर्जून सलग 4थ्या रात्रीमध्ये सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत. प्रसिद्ध गाडा मालक, फायनल सम्राट पिंटू नाना बोराटे हे देखील उपस्थित. आपलंही मनपूर्वक स्वागत. बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहिलं होतं की गेली मधली 5-7 वर्ष बैलगाडा मालकांचा संघर्ष सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अशी परवानगी दिली आणि उत्साह, आनंद आपल्या विभागामध्ये निर्माण झालेला आहे. विशेषतः मावळ तालुका, खेड तालुका, त्याचबरोबर आपल्याकडचा पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, आपल्या बाजूचा परिसर, शिरूर तालुका, संगमनेर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि काही प्रमाणात अकोले तालुका, हे सगळे बैलगाडा प्रेमी तालुके आहेत. मोठमोठ्या आता बैलगाडा शर्यती सुरू होत आहेत, मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये. जो आनंद आपल्यापासून 7 वर्ष कोर्टाने हिरावून घेतला होता, पेटाने हिरावून घेतला होता, तो आनंद परत एकदा मिळवण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत. याबरोबर पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, खूप सुंदर फटका. काय नजाकत होती या फटक्यामध्ये. सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. दिमागदार, रुबाबदार हा फटका. 4 धावा. चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचतो. 41 धावा. षटक 4थं मैदानामध्ये सुरू झाले. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये ठाण मांडून आहे. आपण बघतोय स्क्वेअर लेगला चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला सामोरं जातोय, अडवतोय, फेकतोय.
तर धावा इथं मिळतील 3 धावा. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा प्राप्त केल्या दोन्ही फलंदाजांनी. खेळपट्टीवरती जम बसलेला आहे. मांड त्यांनी ठोकलेली. आता मांड ठोकू शकतात आणि मांड बसल्यानंतर भरधाव घोडा सोडू शकतात. घोड्यावरती मांड बसणं महत्वाचं आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा धावफलकावरती असतील त्या 45. षटक क्रमांक 4 सुरू असताना 45 धावांचे पहिल्या गड्यासाठी अभेद्य भागीदारी. ही भागीदारी मात्र फुटायला तयार नाही. एक अभेद्य भागीदारी आहे. द ग्रेट ऑल ऑफ इंडिया राहुल द्रविड. माहिती आम्हाला भिंतीसारखा चट्टान एखाद्या कड्यासारखा उभा राहायचा तो खेळपट्टीवरती. दिवसभर प्रतिस्पर्धी दमून जायचे परंतु तो काही विकेट सोडायचा नाही. अनेक अनेक किस्से आहेत राहुल द्रविडचे. शांत असलेला खेळाडू. सन्माननीय सूर्यवंशी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सहर्ष स्वागत. संयम आणि शांत म्हणजे गौतम बुद्धांकडूनच तो ते घेऊन आला होता. हे गुण स्वामी विवेकानंदांकडून ते गुण त्याने घेतले होते. इथे पहिला फलंदाज बाद. चेंडू खाली राहिला आणि याच बरोबर धक्का पहिला. सचिन गावडे होईल बाद. 1 गडी बाद धावफलकावरती 45 धावा. सचिन जाधव साहेब बाद झालेत. इथे बघू शकतो 45 धावा जाधव साहेब बाद होणार आहेत. चांगली साथ दिली दोघांनी एकमेकांना. फलंदाजी करत असताना दोघांना आपण पाहिलं कोण सरस कोण निरस याचं तुलना आपण करू शकलो नाही. इतकी सुंदर फलंदाजी दोघांनी उभी केलेली आहे. म्हणजे तुम्ही हम आपके है कौन पिक्चर बघितला असेल. त्याच्यामध्ये दोन हिरोईन होत्या. दुसरा तुम्ही चित्रपट बघितला असेल धावफलकावरती 45 धावा आहेत. हा किस्सा घेऊन मी परत तुमच्याकडे येईल. देवदास हा चित्रपट तुम्ही बघितला असेल. त्या चित्रपटामध्ये 2 हिरोईन होत्या. एक माधुरी दीक्षित होती आणि दुसरी मला वाटतंय ऐश्वर्या राय होती. दोघींमधील सुंदर कोण असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या दोघींमधली सुंदर कोण जास्त सुंदर कोण आहे. मला वाटत नाही की तुम्ही उत्तर शोधू शकाल किंवा काढू शकाल. दोघी प्रचंड सुंदर होत्या. एक ग्लॅमरस ब्युटी तर दुसरी खानदानी सौंदर्य होती. तसं होतं सागर मला वाटतं सचिन आणि जाधव साहेब या दोघांची फलंदाजी तशीच होती. त्याच्यामध्ये सरस निरसपणा आपण करू शकत नव्हतो. अखेर इथे जाधव साहेब बाद झाले 4थ्या षटकामध्ये. त्यानंतर स्ट्राईक एंड वरती आपण बघू शकतो सचिनला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पाहायचंय. कुठला चेंडू त्याने कुठे फिरवलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धावा. इथे उजव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू होता परंतु तिथून त्याने स्क्वेअर लेगला मारलेला आहे चेंडू. इकडचा चेंडू तिकडे करून टाकला. धावफलकावरती आहे धाव 52 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. 52 धावा. चांगल्या स्कोअरच्या दिशेने आपण बघू शकतो इथे एव्हरेस्ट प्लाझा ए ही टीम. खरं तर सुरुवातीला 2 धावांच्या पेनल्टीला त्यांना सामोरं जावं लागलं परंतु त्यानंतर त्यांनी खूप चांगला डाव सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे 2 धावा त्यांना पेनल्टी मिळाल्या परंतु गोलंदाजाने सुद्धा त्यांच्यावरती दया दाखवली. त्यांना वाईडच्या रूपाने 2 धावा दिल्या जोपर्यंत एकही चेंडू झाला नव्हता. पहिले 2 वाईड आहेत. हा देखील योगायोग बघायला मिळाला. इथे परत एकदा मिड विकेटला हा फटका आहे. हवेमध्ये चेंडू जरा वेळ. क्षेत्ररक्षक तिथे आहे अडवतोय. थ्रो पहा काय विलक्षण जोरदार थ्रो आहे. हा थ्रो कलेक्ट करणं एवढं सोपं काम नाही. थ्रो फेकणं ही सुद्धा एक कला आहे. तुम्हाला तेंडुलकरचं उदाहरण सांगितलं की मी थ्रोचं. बरेचसे किस्से झालेले आहेत आणि काय होतं दिवसभर मी एका ग्राउंडवर असतो रात्री दुसऱ्या ग्राउंडवरती असतो त्यामुळे कुठे नक्की काय सांगितलं हे मला पण आठवत नाही योग्य वेळेस.
तेंडुलकरनी एक पैज लावली होती आपल्या सगळ्या संघातल्या खेळाडूंबरोबर. त्याने सांगितलं होतं की मी या टोकावरून थ्रो टाकेल तो त्या टोकापर्यंत जाईल. हे बाकीचे म्हटलं अजिबात नाही, जाऊच शकत नाही, तू थ्रो टाकूच शकत नाही. तो म्हटला टाकणार मी. आणि मग म्हटलं लावा बीट, तर लावली बीट. ती बीट काय लावली ती बातमी म्हणजे ती आकडा माझ्यापर्यंत आला नाही. बॉल्स किती झाले सांगा? 3 टू गो. बॉल फेका, बॉल फेका. 3 टू गो. धावफलकावरती आहेत 59 धावा. 59 ऑन बोर्ड. तर सगळे सहकारी म्हटले तू थ्रो टाकू शकत नाही. बीट लागली, तेंडुलकर ने बॉल हातात घेतला, 2 पावलं पुढे तो धावला आणि जोरात चेंडू फेकला. नवजोत सिंग सिद्धू म्हटला नाही 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 अजिबात नाही, बीट कॅन्सल, बीट कॅन्सल, बीट कॅन्सल. इथे आपण बघतोय चेंडू खेळलाय तो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे, अडवतोय चेंडू. धाव घ्यायची इथे. आता कोणी मागे फिरायचंय की काय करायचंय? मागे फिरला तो, मात्र तोपर्यंत वेळ संपली होती. बाद होतोय फलंदाज. धक्का क्रमांक 2. राधाकृष्ण सोसायटीचे चेअरमन सन्मान्य महेशजी जगदाळे साहेब यांचं आगमन. आमदार महेश दादा लांडगे युवा मंचच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. नाही त्यांच्या मापाचा टी शर्ट नाही मिळालेला. बरोबर आहे का? पंच कारण शोधा, त्यांना विचारा ना तुम्ही टी शर्ट का घातला नाही. साईज त्यांना अवेलेबल झाली नाही. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याकडे जर साईज नसेल तर आम्ही खेळायला परवानगी देऊ शकतो. परंतु ज्यांना हा टी शर्ट घालायची लाज वाटत असेल त्यांच्यासाठी हे ग्राउंड बंद आहे. त्यांनी बिलकुल ग्राउंडवरती खेळायला आलं नाही तरी चालेल. इथे फलंदाज बाद. तिसरा धक्का बसेल. धावफलकावरती 60 धावा आहेत. षटक मला वाटतं सुरूच राहील. 6 क्रमांकाचं षटक सुरू राहील आणि धावफलकावरती 60 धावा आहेत. नवीन फलंदाज कोण आहे? 12th इथं अजून द्यायची का पेनल्टी परत 2 रनची? नाव सांगा आतूनच. काय? आकाश. यस, आकाश. नवीन आकाश नाव लिहिले, स्कोर पुढे जाणार. अरे बापरे, इकला परत या प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. याबरोबरच आपण बघतो इथे धावबादची संधी असू शकते. 1 धाव. धावफलकावरती 61 धावा विजयासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची मॅच आम्ही उद्घोषित करतोय. गंधर्व डी विरुद्ध RKH सुपर किंग ए. RKH सुपर किंग ए वर्सेस गंधर्व डी. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी चला. माजी महापौर आदरणीय राहुलदादा जाधव इथे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. गंधर्व डी आणि RKH सुपर किंग ए या संघाला विनंती आपण टॉस साठी उपस्थित राहा. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघ संघनायक तिथे जाऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये त्यांना टी शर्ट बसलं नाही. एव्हरेस्ट प्लाझाचे चेअरमन, आपल्याला टी शर्ट मिळालं नाही का? साईज नव्हती. निश्चित जर त्यांचा संघ जिंकला नाही या मॅच मध्ये, मी आयोजकांना सांगून ठेवतो की त्यांच्यासाठी टी शर्टची व्यवस्था करा. पुढचा राऊंड ज्यावेळेस येईल एव्हरेस्ट प्लाझाच्या चेअरमनला आपण टी शर्ट देणार आहोत. एक मॅच अगोदर अनाउन्समेंट होईल.
गंधर्व डी विरुद्ध आरके सुपर किंग ए या दोन संघामध्ये टॉस होणार आहे. दोन्ही संघटक आलेत तिथे, दोन्ही आहेत का? आरके एच ना, गंधर्व डी, गंधर्व डी चे संघनायक आपण तिथे उपस्थित राहा. गंधर्व डी चे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या पटकन. गंधर्व डी संघाचे संघनायक आलेत का तिकडे? गंधर्व डी संघाचे संघनायक एव्हरेस्ट प्लाझा ए वर्सेस जय गणेश एन्क्लेव्ह या दोन संघामध्ये मॅच आहे. विजयासाठी त्यांनी 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जय गणेश एन्क्लेव्ह संघासमोर. ज्यावेळेस संघनायकाची मुलाखत घेतली होती गणेश वाळुंज सरांनी, त्यावेळेस संघनायकाने सांगितलं होतं की जे टार्गेट असतं ते टार्गेट लक्षात येतं आणि मग टार्गेटच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येतात. एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या आयुष्यामध्ये देखील एक ध्येय समोर असेल तर आपल्याला यश लवकर मिळवता येतं किंवा ध्येयाच्या पाठीमागे जाता येतं आणि तोच दृष्टिकोन समोर ठेवून संघनायकाने निर्णय घेतलेला आहे. भाईचं या 62 धावांचं आव्हान त्यांचा संघ कसा पार करेल, कशा योजना आखेल. कालच मी चर्चा केली होती, विराट कोहलीने 359 धावांचं पाठलाग केला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध. रोहित शर्मा बरोबर मोठी भागीदारी केली होती. त्यावेळेस पत्रकारांनी विराट कोहलीला विचारलं होतं की हे मोठा स्कोर इतका कसा शक्य केला तुम्ही. त्याने सांगितलं होतं की आम्ही छोटे छोटे पॅकेट्स बनवले, तुकडे बनवले. आम्ही 5 ओव्हरमध्ये काय करायचे, पुढच्या 10 ओव्हरमध्ये काय करायचे, पुढच्या 5 षटकामध्ये काय करायचे आणि मग ते जे टार्गेट्स आम्ही छोटी टार्गेट सिलेक्ट केली आणि ती टार्गेट अचीव्ह करत गेलो. 45व्या षटकामध्ये भारताने मॅच जिंकली होती 359 धावांचा पाठलाग करणारी. तर हे असं होतं की टार्गेट जर तुमच्याकडे समोर असेल तर तुम्हाला जिंकता येतं. आणि या मॅच मध्ये बघायचंय 62 धावांचं टार्गेट घेऊन एन्क्लेव्ह मैदानामध्ये येतात. पहिला चेंडू पाय जागेवरच होते परंतु बॅट चेंडूपर्यंत पोहोचली. इथे नो बॉलची घोषणा येते. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 2 धावा. दोन्ही संघनायक तिथे आलेले आहेत. मी विनंती करण्याय राहुल दादा जाधव, महापौर निखिल दादा बोराडे, युवा नेते सन्मान्य निलेश बोराटे, आपण टॉस साठी चला. सन्माननीय निखिल दादा बोराडे युवा नेते, सन्मान निलेश बोराटे युवा नेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी महापौर सन्माननीय राहुल दादा जाधव यांना पण बघा राव. हॅलो हॅलो काय ते लिंक तुटते की सेल खरंच का? आता सेल टाकलेले, सेल खराब असायचं काही कारण नाही. उंच आकाशामध्ये टप्पा घेतोय बाहेर 4 धावा. या ठिकाणी दोन्ही सर्व मान्यवर तिथे उपस्थित राहिलेले आहेत. दोन्ही संघनायक देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळामध्ये तिथे होतोय. आदरणीय निलेश दादा बोराटे, आदरणीय निखिल दादा बोराडे युवा नेते या स्पर्धेचे आयोजक आणि विशेष म्हणजे आज देखील ज्यांनी आपला अत्यंत महत्वाचा वेळ स्पर्धेसाठी दिलेला आहे माजी महापौर आणि पिंपरी चिंचवड या नगरीला निश्चित प्रकारे विकासाच्या वाटेवरती आरूढ करणारे एक नेतृत्व, सर्वसामान्यांचे नेते
आणि विशेष म्हणजे सामान्य घटकाला न्याय देणारे नेते म्हणजे आदरणीय राहुलदादा जाधव. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. मी सन्माननीय निखिल दादा बोराडे यांना विनंती करतो आपण तिथे उपस्थित राहा. एक चौकार या अगोदर आला आणि पुढच्या चेंडूवरती सुद्धा सुंदर शॉट. इथे षटकार. 6 धावा मिळतील. आपल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडेल. धाव फलकावरती आहेत त्या 13 धावा. 13 ऑन बोर्ड. आवाज कमी झालाय का जास्त? 13 धावा धाव फलकावरती आहेत. आज 8 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. RKH सुपर किंग ए संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही मॅच संपल्याबरोबर आपण फलंदाजीसाठी तर गंधर्व डी संघानं क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये यायचं आहे. त्यानंतर 11K काउंटी वर्सेस ग्रीन स्क्वेअर अशी मॅच होणार आहे. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करा. 62 धावांचं आव्हान पार करण्यासाठी तयार झालेला संघ. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. परत एकदा ओहो हो व्हाट अ शॉट. इथे चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती असतील त्या 18 धावा. 18 ऑन बोर्ड. फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिला तो भोला आणि सूरज. भोला आणि सूरज या दोघांनीही चौकार षटकारांची सरबत्ती दाखवली मैदानामध्ये. पहिला चौकार आला होता सूरजच्या बॅट मधून. तिथून पुढे भोलानं षटकार आणि पाठोपाठ चौकार खेचत 18 धावांची सलामी दिली पहिल्या षटकामध्ये. दमदार सुरुवात. मगाशी आपण चर्चा करत होतो पैजेची चर्चा करत होतो. सचिन तेंडुलकरची ती पैज होती. तेंडुलकरनं थोडासा रनअप घेतला आणि चेंडू हवेत भिरकावला. तेवढ्यात नवजोत सिद्धीने सांगितलं की बीट कॅन्सल. नाही बीट कॅन्सल. कारण त्याला लक्षात आलं की हा चेंडू पलीकडे जाणार आहे. तेंडुलकर म्हटला की का बरं कॅन्सल. ते म्हटले नाही असा रनअप घेऊन बॉल टाकायचा नाही. एका जागेवरून थ्रो टाकायचा तर आम्ही मान्य करू. तेंडुलकरनं ते सुद्धा कबूल केलं. एका जागेवरून थ्रो टाकायचं कबूल केलं आणि चेंडू फेकला ग्राउंडच्या या बाजूकडून डायरेक्ट त्या बाजूपर्यंत. बीट जिंकली होती तेंडुलकरनं. याबरोबरच हा चेंडू आपण पाहतोय. सुंदर फटका सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही फलंदाज विलक्षण वेगवान फलंदाजी करतात. या 4 धावांबरोबर धाव फलक 22 धावा. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती आहेत. सुंदर सुंदर फलंदाजी आपण बघू शकतो सलामीवीरांकडून. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज विनोद गोलंदाजी मार्क वरती तर फलंदाज भोला ऑन स्ट्राइक. शुभम अर्थात भोला स्ट्राइक एंड वरती. ते सूरज असतील त्या सूरजने चौकार खेळला. स्ट्राइक एंड वरती सूरज आहे की भोला आहे. भोला माफ करा भोला ऑन स्ट्राइक. परत एकदा स्क्वेअर कट. अत्यंत वेगवान विलक्षण वेगवान शॉट. इथे सीमारेषे बाहेर 4 धावा. 2 स्क्वेअर कट एका लागोपाठ खेळलेले आहेत. तेंडुलकर एकदा स्क्वेअर कट करत होता मुंबई जिमखान्याच्या मैदानावरती. माधव आपटे गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. तेंडुलकरला जाऊन सांगितलं एक स्क्वेअर कट केला तो शॉट खेळता आला नाही. दुसरा स्क्वेअर कट खेळता आला नाही. माधव आपटे जवळ गेला आणि सांगितलं सचिनला जरा जपून स्क्वेअर कट करताना. तर पुढचा चेंडू तेंडुलकरनं स्क्वेअर कट असा खेळला होता की माधव आपटेच्या डाव्या बगलेतून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. याबरोबरच एक चांगला फटका. मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे थेट एष्टा उडवण्याचा प्रयत्न. खराब फेक होणार आहे. अजून काही धावा मिळतात का बघायचे. मात्र फलंदाज यासाठी तयार नव्हते. रनिंग बिटवीन द विकेट चांगले असणं महत्वाचं आहे. परंतु किती क्रुशियल मोमेंट असू द्यात फलंदाजाने जास्त लांब रिटर्न क्रीजच्या यायचं नसतं. पॉपिंग क्रीजच्या लांब जायचं नसतं. कारण अशा प्रकारच्या धावा सुद्धा तुम्हाला घेता आल्या पाहिजेत आणि त्या महत्वाचं असतं. इथे आपण बघू शकतो धाव फलकावरती आहेत धावा 26. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. 1 धाव इथे मिळालेली आहे. रनच नाही काढली. ओ हो इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरला
क्षेत्ररक्षक तिथे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. काय फलंदाजी करतात, विलक्षण आतषबाजी मैदानामध्ये आपण बघू शकतो. रोषणाई, डोळे दिपवणारी रोषणाई मैदानामध्ये सुरू आहे. शुभम भोला अर्थात आणि सूरज या दोघांकडूनही कमालीचे फटके, अत्यंत आकर्षक फटके आहे. डोळ्याचं पारणं फेडणारे फटके इथे या दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळालेले आहेत. शफल होऊन त्याने अगोदरच जागा सोडलेली आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू, वाईडचा इशारा. डाव्या यष्टीच्या बाहेर आपण बघू शकतो चेंडू टाकलेला आहे. इथे एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक 1 पुढे सरसावेल. धावफलकावरती 33 धावा. 33 रन. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर 62 धावांचा पाठलाग करायचा होता आणि जबरदस्त सलामी. इतकी चांगली सुरुवात असल्यानंतर इथून पुढे निश्चित मजबूतीनं हा संघ पुढे जाऊ शकतो. तो संघ नक्की जिंकेलच अशी खात्रीपूर्वक तुम्ही देऊ शकत नाही. मात्र सुरुवात चांगली. एक धाव, पुन्हा एकदा धाव फलकावरती 34 धावा. खरं तर प्रेशर असतो. तुम्ही ज्यावेळेस मोठे फटके खेळतायत, फलंदाजाने तुम्ही पाहिलं होतं की इनसाइड आउट खेळला होता, त्यानंतर स्क्वेअर कट 2 खेळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये डाव्या यष्टीवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण तिकडे त्याची स्ट्रॉंग झोन आहे आणि त्यामुळेच चेंडू भरकटलाय. गोलंदाज 2 वेळा डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड. धाव फलकावरती 34 धावा. परत एकदा गोलंदाज विनोद उजव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेस स्क्वेअर लेगला. तिथे गॅप आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही. मात्र क्षेत्ररक्षक असला तरी काही होणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा धावफलकावरती आहेत. इंग्लंडचा एक खेळाडू होता, सटक्लिफ त्याचं नाव आहे. प्रथितयश खेळाडू होता. आजही त्या खेळाडूच्या बाबतीमध्ये अनेक किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील. या षटकाराबरोबर धावफलकावरती 40 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 40 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण. जय गणेश एन्क्लेव्हला केवळ 12 धावांची गरज आहे, 22 धावांची गरज आहे. 62 धावा विजयासाठी बनवायच्या. पुन्हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती 41 धावा. विजयासाठी मात्र 21 धावांची गरज आहे. चेंडू अजून शिल्लक असतील खूप. अजून भरपूर चेंडू शिल्लक आहेत. धावा मात्र कमी बनवायच्या आहेत. चेंडूंपेक्षा धावा कमी आहेत. पहिल्या 2. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला. सीमारेषे बाहेर. 4 धावा. वा, चौकार इथे ठरला जातोय. सुसाट वेगानं फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज. बुलेट ट्रेनच्या वेगानं निघालेत विजयाच्या दिशेनं. येथून पुढं या संघाचा पराभव होणं म्हणजे लता दिदी सुरामध्ये चुकण्यासारखी गोष्ट आहे. लता दिदी जसं सुरात चुकणं असंभव आहे आणि तितकी गोष्ट अशक्य आहे इथून पुढं या संघाला बॅकफूट वरती ढकलणं. 2 षटकामध्ये धावफलकावरती 45 धावांची सलामी दिलेली आहे. विजयासाठी 24 चेंडू आणि 17 धावा. या परिस्थितीमध्ये मॅच माफ करा, 18 चेंडू 17 धावा. 5 षटकांची मॅच आहे. 18 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. गान कोकिळा लता दिदी यांनी देखील एक्झिट घेतली काही दिवसांपूर्वीच. चेंडू आकाशामध्ये. मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या समोर होता. चेंडू पकडता आला नाही त्याला. तिथे धाव मिळेल. 1 धावफलकावरती धावा आहेत त्या 46 धावा. मागच्या काही षटकामध्ये शुभम अर्थात भोलानं इथं कमालीचा वेग पकडलेला आहे. सूरजनं खरं तर सुरुवात केली होती. इथे मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार. 6 धावांबरोबर. नो बॉल आहे. नो बॉल. यस, नो बॉल आणि षटकार. नवीन बॉल द्या. नवीन बॉल द्या. 7 धावांची भर पडते धावफलकावरती. 53 धावा. विजयासाठी मात्र 9 धावांची गरज आहे.
नो बॉल, षटकार, त्यावरती 7 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. सुनबाईच्या साडीवरती सासूबाईची साडी फ्री. सन्माननीय सचिन दादा अल्हाट, सन्माननीय बाळासाहेब बोराटे या दोन्ही अतिथींचं आगमन आपलं सर्वांचं आमदार महेशदादा लांडगे युवा मंच वतीनं अनिल बाळा बोराटे यांचं आगमन आपलं मनपूर्वक स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वेड केलंय या चेंडूला सीमारेषेने. धावफलकावरती आपण बघतोय धावा 58. 11 चेंडू मध्ये शुभम 39 धावसंख्येवरती खेळतोय, तर 6 चेंडू मध्ये 14 धावा सूरज खेळतोय. 4 षटकार 3 चौकार इथे खेळले शुभमनं. 11 चेंडू मध्ये तब्बल 39 धावा. शुभम अर्थात भोला. भोला भोलाचं नाव शुभम आहे. 59 धावा धावफलकावरती आहेत. मात्र 3 धावांची गरज आहे. विजय किती सोपा आहे, म्हणजे आता असं वाटायला लागले की विजय पुढच्या वळणावर आहे. इतका वेगवान विजय या दोन्ही फलंदाजांनी साकारलेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये संघनायकाने ज्या कॉन्फिडन्सने सांगितलं होतं की आम्हाला चेस करायला आवडेल, कारण टार्गेट समोर आहे आणि त्या टार्गेटच्या दिशेने प्लॅन करता येतील. पहा, असे असतात प्लॅन्स. बाबा आमटे म्हणतात की भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन ते अंमलात आणा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि जय गणेश एन्क्लेव्हच्या संघनायकाच्या कौतुक करू आम्ही. जे बोललं ते त्याने करून दाखवलं. आधी सांगितलं मग केलं. इथे फलंदाज होईल बाद, नाही का बाद, फ्री हिट होता, फ्री हिट बॉल होता, त्यामुळे फलंदाज नाबादच असेल. धावफलकावरती पुढे आपण बघू शकतो 60 धावा. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये, सलामीवीर मैदानामध्ये खेळतात आणि दोघांनीच इथे या धावांचा फडशा पाडलेला आहे. चेंडू खेळलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक 1 धाव घेतली अलगदपणे. धावफलक पुढे 61 धावा. मात्र विजयासाठी 1 धावेची गरज आहे. षटक 3 संपलेले आहेत. खूप वेगवान विजयाच्या दिशेनं. थांबा थांबा थांबा, 1 बॉल राहिलेला आहे. 1 to go. 1 बॉल टाकावा लागेल गोलंदाजाला आणि मग षटक संपेल. 3 षटकांचा खेळ अजूनही संपलेला नाहीये आणि मात्र 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. सन्माननीय उत्तमराव पाटील आणि गोरे साहेब या दोन्ही अतिथींचं आगमन, मनपूर्वक स्वागत. याच बरोबर विजयावरती शिक्कामोर्तब. 3ऱ्या षटकामध्ये 62 धावांचा पाठलाग यशस्वी. कॉंग्रॅच्युलेशन्स जय गणेश एन्क्लेव्ह. उत्तम पाटील आणि प्रशांत गोरे यापुढची जबाबदारी अंपायरिंगची आपली असणार आहे. या पुढच्या मॅच साठी तयार राहा. तर मी विनंती करतो इथे दोन्ही संघ अर्थात जय गणेश एन्क्लेव्ह आणि या मॅच मध्ये दमदार कामगिरी. फलंदाजीमध्ये 62 धावा उभारल्या होत्या. एव्हरेस्ट प्लाझा